निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सार्थ हरिपाठ अभंग क्रमांक 4। भाविवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती बळेवीन शक्ती बोलू नये कैशिनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिन शिवाया सायाशे करीशी प्रपंच दिननेशी हरिशिन भजशी कौन्या गुणे ज्ञानदेव मने हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे। ह्या हरिपाठातल्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांस नेमकं जनास काय संबोधन करायचे तर जन्म मृत्यू रूप संसार दुःखापासून एक हरीच सोडणार आहे असा दृढ विश्वास असल्यापासून हरीवरती आत्यंतिक म्हणजे निसीम प्रेम बसणार नाही। अशा निसीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नेम आहे। ह्यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्यापासून भक्ती होईल आणि भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचं ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असं म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होईल। म्हणून तसं बोलू नये। देव लवकर कशाने प्रसन्न असा जर तुझा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ शिन न करता आपल्या चित्तात विषय वासनेच्या ओढाताणीतून सोडून स्थिर करावे आणि निजबोधाने शांत राहावे। देह पुत्र श्री ग्रह धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी आणि रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस आणि हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीयेस। ते का बरे नाही करत तर हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असं श्री ज्ञानेश्वर महाराजांना ह्या अभंगाद्वारे मात्र जना संबोधन करायचे। भावीविन भक्ती आणि भक्तिविन मुक्ती। भावाविना भक्ती नाही आणि भक्तिविना मात्र मुक्ती नाही। बळ नसेल तर ते शक्तीचा काय उपयोग। कैशिनी दैवत कोणतंच दैवत मात्र त्वरित प्रसन्न होणार नाही। त्यासाठी काहीसा काळ मात्र त्या भगवंताची आराधना मात्र केली पाहिजे। उगाच राहायचं निवांत आणि त्या भगवंताकडे मात्र कधीच लक्ष द्यायचं नाही। मग का आपण आपला वेळ व्यर्थ घालायचा। सायाशी करीशी प्रपंच दिनेनिशी प्रपंच दररोज मात्र त्या प्रपंचाचं चिंतन मात्र करतो। त्याच पद्धतीने हरीचं देखील मात्र चिंतन केलं पाहिजे। त्या हरीचे गुणगान गायले पाहिजे। तेव्हा ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिजप करीत जा तेव्हा तर मात्र ह्या प्रपंचाचं धरणं मात्र तुटेल। तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण जेव्हा जेव्हा टाइम भेटन जेव्हा जेव्हा वेळ भेटन तेव्हा तेव्हा मात्र त्या भगवंताचं मात्र चिंतन केलं पाहिजे। तेव्हाच कुठेतरी मात्र सद्गती लाभेल असं मात्र ज्ञानेश्वर महाराजांना ह्या हरिपाठाद्वारे मात्र जनांस सांगायचं। जय श्री हरी विठ्ठल, जय श्री ज्ञानेश्वर महाराज।